आपण बघू शकता हा हंडी धमधम मार्ग आहे बघा. अतिशय डोंगराळ भाग आहे, पण एवढ्या डोंगराच्या दरीमधून पण आमची दिंडी, आमचा हा माऊली सोहळा, आमचा हा पालखी सोहळा निघलेला आहे. जवळपास 2:30-3 वाजलेले आहेत. आम्ररस खाल्लेला आहे, मला वाटतं पापडी पण होती आम्ररसासोबत नाही का. आणि आता घशाला कोरड पडली, पाणी पिलेलं आहे, पण आता उन्हानं पाणी पाणी करीत आहे सगळं आमचे वारकरी. आणि आपण बघू शकता, चला, गुडघे दुखतात. अतिशय रस्ता डोंगर भागाचा आहे, तरी पण वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा. किती किलोमीटर आले असताल गाव सोडून तुम्ही आता अंदाजी? 2 किलोमीटर पार केलं. बरं, मग वा पापडी होते खायला, मला वाटतं हे होतं रस होता. आता एवढं खास जेवण झाल्यावर घसे काय म्हणतात, कोरडे पडले नाही का? बरं बरं बरं. आता कुठपर्यंत तुम्हाला, कुठपर्यंत जायचंय आता? धमधम पर्यंत. वा वा दादा, हे पखवाज किती किलोचा असेल अंदाजी? 10 किलोचा. मग एवढं वजन घेऊन चालायचंय कस काय? काय म्हणतोय आता शरीर? सगळं चांगलं आहे, गुडघे कंबर. बरं बरं बरं. खूप लहान लहान मुलं पण आहेत याच्यामध्ये, महिला पण आहेत. आता धमधम पर्यंत चालली का वारी? वा, आता एवढे जर वाट लावायला म्हणल्यावर पारायणाला किती होते दादा? वा, धन्यवाद माऊली ज्ञानेश्वर महाराज. थकवा बघा. डोंगराचा रस्ता आहे, हवा फुटलेली आहे, उन्हाच्या झळा लागतात. आपल्याला एसीच्या बाहेर निघू वाटत नाही. घरात बसते तर लाईन कधी येते, लाईटची प्रतीक्षा करतो. पण एवढ्या उन्हाच्या तडाख्यात पण आमचे वारकरी मोठ्या जल्लोषात चालत आहेत. आपल्याला लाईट गेली, कूलर बंद झालं तर घरामध्ये थांबू वाटत नाही, पण गरम झळा लागतात. तुम्ही पण चालायले? वा, धन्यवाद धन्यवाद. पहा, यथा राजा तथा प्रजा. गावचा सरपंच पाटील चालत असेल तर गावाला चालवत लागतं की नाही? वा 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 वा. दादा बदलता का? दोघच घेता इथून तिथून? बघा, एवढ्या जंगलचा रस्ता आहे, डोंगराचा रस्ता आहे, पण डोंगराच्या रस्त्यामधून पण आमचे माऊली भक्त, यालाच म्हणावा भक्त, नाहीतर वरवर प्रेम असतं बघा. आणि हे गाव जवळपास बरंचसं दूर आहे, पण एवढ्या दूरवरून पण ही भक्त मंडळी बघा, चेहऱ्याकडे पाहिल्यावरच समजतं किती दुरून आलेले आहेत. पाण्याने घसे कोरडे झालेले आहेत, पण अखंड नामचिंतन चालू आहे. नामाच्या जयलोषामध्ये, नामाच्या गजरामध्ये, नामचिंतनामध्ये ही भक्त मंडळी आणि मार्ग पार करत आहे. वाटे हळूहळू चला, मुखे राम राम बोला. जसा दिवे घाट चढायला सगळे वारकरी थकून जातात, दिवे घाट वालांल्यासारखं आमच्या वारकऱ्याला वाटत आहे. कारण बऱ्याचशा दुरून आणि जवळपास 2-2.5 किलोमीटर झाले हे पायदल करमत आहेत. जसं आळंदीच्या बाहेर समोर आल्याच्या नंतर दिवे घाट ओलांडले जातो नाही का, दिवे घाटातून कसरत असते वारकऱ्याची. आजी तुमचे गुडघे दुखणत का? मग आता तुम्ही घरी थांबायचं असतं, नाही राहत घरी. बरं बरं बरं. आलेली आपण बघू शकता, पालखी रोडवर थांबलेली आहे. पाण्यासाठी कसे कोरडे होत आहेत, तरी पण हार मानली नाही. अबाल वृद्ध नर नारी सर्व काही त्या ठिकाणी रस्ता क्रमण मार्गक्रमण करत आलेले आहेत. थकून भागून बसलेत बघा वारकरी, थकून भागून बसलेत.
अतिशय थकवा आलेला आहे. जसा दिवे घाट ओलांडताना थकवा येतो असं सर्व वारकरी थकून बसलेत, पण हार मानली नाही बरं. हंडीची भक्त मंडळी, हंडीची आज हंडीचा निरोप घेत आहे पालखी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धमधमकर आलेले आहेत. परत धमधमकराचं भाग्य उदयाला आलं. 2 वेळेस पालखीची भेट होते धमधमकराची. इकडची बाजू हंडीची आहे, इकडची दिंडी हंडीकराची आहे. आता भक्त मंडळी निरोप घेतय बघा एकमेकाचा. पालखी धमधमकराच्या स्वाधीन केलेली आहे आणि धमधमकर वझरवाल्याच्या स्वाधीन करणार आहेत. जसा मामा आणि आपल्या भाचीला पोहोच करतो सासरी, तसं या ठिकाणी धमधमकर आता वझरकरांच्या पालखी स्वाधीन करणार आहेत.